जेव्हा जेव्हा मला वरण भाताचा कंटाळा येतो ना, तेव्हा मी आठवड्यातून एकदा ही डिश नक्की करते. काय करायचं, अर्धा लिटर ताक घ्यायचं आणि 4 ते 5 चमचे ना बेसन पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला एका कढईमध्ये तेल ओतायचं आहे आणि छोटे छोटे भजी करून घ्यायचं आहे. भजीसाठी मी साधं बेसनचं पीठ, त्यात थोडंसं लाल तिखट, मीठ आणि ओवा टाकलेला होता. त्याचे छोटे छोटे भजी करून घेतलं. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल काढून घ्यायचं आणि फोडणीपुरतं ठेवायचं. तेल गरमच असल्यामुळे पटकन मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण टाकायचा. लसूण थोडा जास्त टाकायचा बरं का. आणि आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याच्याप्रमाणे 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्या, छान परतवून घ्यायच्या. मग हिंग टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायचं आणि आपण जे बेसन पीठ मिक्स केलेलं ताक आहे ना, ते यामध्ये ओतायचं आणि 1-2 मिनटं हलवत ना छान उकळी काढून घ्यायचं. चवीनुसार मीठ पण टाकायचं बरं का. आता उकळल्यानंतर ना थोडं दाट होतं छान. कढीला उकळी आली की वरतून कोथिंबीर टाकायचं आणि एन्जॉय करायचं. तुम्ही अशी पण कढी खाऊ शकता, पण यामध्ये एक ट्विस्ट काय आहे, आपण जी मगाशी भजी तळून घेतली होती ना, ती वरतून यामध्ये टाकायची. ही कढी आणि भजी, कढी पकोडा म्हणतो आपण याला. खूप छान कॉम्बिनेशन लागतं. भातासोबत, गरमागरम भातासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. तर हे आमचं आजचं रात्रीचं जेवण होतं. पावसाळ्यात असं गरमागरम आणि आंबट गोड खायला खूप मजा येते. त्यामुळे तुम्ही पण पावसाळ्यात जर का जेवणाचा कंटाळा येत असेल तेव्हा नक्की बनवून पहा. मग पटकन व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना जेवण बनवायचा कंटाळा येतो त्यांना शेअर करा.